नमस्कार. मी भूषण सजगुरे. या नागपंचमी निमित्त ज्या काही गोष्टी आपल्या कुळाचारानुसार किंवा कुळधर्मानुसार किंवा आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी पूर्वी घडत होत्या, त्या गोष्टींपैकी काही गोष्टींवर मी एक प्रकाश टाकणार आहे. ज्या नागपंचमीचं महत्त्व आपल्या हिंदू समाजानुसार सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे. ही नागपंचमी नेमकी का साजरी करतात? कारण नाग हा जो आहे हा कालाचा प्रतीक आहे. काल म्हणजे काय? वेळ. आणि शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि याला विज्ञानाने सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे की नाग असा एक सरपटणारा प्राणी आहे जो विषारी आहे, पण त्याच्यामध्ये प्रचंड प्रकारची भीती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या नागाला म्हणजेच या सर्पाला मृत्यू नाही आहे. त्याला त्याचं शरीरातली जी कात आहे किंवा त्याचं शरीर आहे हे त्याला बदलता येतं. जसे जशी त्यांनी त्याची कात पाठीमागे टाकली त्याला परत नवीन जन्म त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस आपण बघतो की वयस्कर नाग देखील त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर हा जो आपण नागपंचमीचा सण साजरा करतो या पाठीमागे अत्यंत विशिष्टपूर्ण या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहे. या नागाची पूजा करावी. का करावी? कारण तो कालाचा प्रतीक आहे. त्या ठिकाणी नरसोबाची देखील पूजा केली जाते. नाग नरसोबा आपण त्याचं चित्र देखील बघितलं असेल तर त्या नरसोबाच्या चित्रावर आपण पहिले जे काही चित्र बघितलं जातं ते नरसिंहाचं आहे. तर नरसिंह का गरजेचा? त्याची पूजा का करतात? या ठिकाणी कारण असं सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत या मुलांवर आपल्या या कालाची म्हणजे या सर्पाची एक कृपादृष्टी प्राप्त व्हावी. त्यानंतर या ज्या नागपंचमीचं उद्दिष्ट आहे की हे नेमकं का साजरं करावं किंवा कशासाठी करावं, तर याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण हेच आहे की आपल्या घरामध्ये जे लहान बालकं असतात यांचं उत्तम आरोग्य त्यांना प्राप्त व्हावं, त्यांना आयुष्य प्राप्त व्हावं, यासाठी या नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला या चित्रामध्ये देखील एक प्रतिकृती बघायला मिळेल की नरसिंह हा जो आहे भक्त प्रल्हादाचा जीव त्याने वाचवलेला होता, जो भगवान विष्णूचा अवतार आहे. त्यानंतर दुसरं जे चित्र आपल्याला बघायला मिळतं की ते गोपालकृष्ण जो कालिया नागावर त्या ठिकाणी नाच करतो आहे. म्हणजेच काय की नागांना वश करण्यासाठी जे आपले लहान बालकं असतात जे बाहेर खेळायला जातात, आपलं आरोग्य सुदृढ बनवतात, तर यामध्ये या मुलांवर काही संकट येऊ नये यासाठी गोपालकृष्णाने यांची रक्षा करावी. या चित्राचा मध्येचा हा आहे. आणि दुसरी गोष्ट, तिसरं जे काही चित्र बघितलं जातं ते म्हणजे जिवतीचं आहे. लहानपणी बालकाला त्या ठिकाणी झोपाळ्यामध्ये घातलं जातं. त्याला अनेक प्रकारचे पूर्वजन्मीचे किंवा अनेक वाईट स्वप्न देखील त्याला पडत असतात. या गोष्टी होऊ नये याच्यासाठी देखील या जिवतीची पूजा या ठिकाणी सांगितली आहे. आणि चौथं चित्र ज्या नाग नरसोबाच्या चित्रामध्ये बघितलं जातं ते म्हणजे एक बृहस्पती आणि एक बुध. बुध हा बुद्धीचा, ज्याला आपण एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर बघितलं तर बुध हा बुद्धीचा कारक आहे. आणि जो गुरु सांगितला जातो तो गुरु म्हणजे आपल्याला मदत करणारा, सपोर्ट करणारा, अनेक कार्यामध्ये आपला पाठिंबा देणारा, आपल्याला उत्तम ज्ञान देणारा जो असतो तो गुरु असतो. या दोघंही गोष्टी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या जातात. तर ह्या नाग नरसोबाचं पूजन म्हणून आपल्याला या नागपंचमीच्या दिवशी करायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं? तर त्यासाठी ते चित्र आणावं, त्यानंतर ते भिंतीला चिटकवावं किंवा आपण त्याची एक फ्रेम करून एखाद्या पाटावर ठेवलं तरी चालेल. तर त्या ठिकाणी त्याला गंध, अक्षद, पुष्प, त्यानंतर दुर्वा, आघाडा याचं जी काही माळ आहे, लाल पुष्पांची माळ आहे, ही त्या ठिकाणी त्याला अर्पण करावी. त्याला त्या ठिकाणी आरती, अगरबत्ती, नैवेद्य त्या ठिकाणी दाखवावा आणि त्यानंतर त्याची प्रार्थना करावी की आमच्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं असू दे आणि त्याचबरोबरीने आमच्या घरामधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, जे
कालासारख्या म्हणजे सर्पासारख्या सरपटत येऊन आमच्या कुटुंबाचा, आमच्या घराचा, आमच्या घरातल्या शांततेचा विध्वंस करतात. तर अशा गोष्टींसाठी जो गोपालकृष्ण त्या ठिकाणी कालिया नागावर त्या ठिकाणी नाच करत होता, त्याला वशीभूत करत होता, त्याच पद्धतीने गोपालकृष्णाची दृष्टी, कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर राहावो अशी प्रार्थना देखील त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर या नागपंचमीला नागाचं पूजन केलं जातं. नागाचं पूजन अनेक स्त्रिया त्या ठिकाणी वारुळाजवळ जाऊन देखील पूजा करतात, त्याला दूध वगैरे घालतात. तर याला सुद्धा शास्त्र आधार आहे की जो नाग आहे हा कालाचा प्रतीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि काही स्त्रिया नागाला बंधू म्हणून देखील स्वीकारतात. म्हणजेच काय की कालाप्रमाणे जर आपण वैज्ञानिक दृष्ट्याचा अर्थ काढला तर कालाप्रमाणे आमच्यावर जे वाईट प्रसंग येतात त्याच पद्धतीने तू आम्हाला सहकार्य कर. कारण नागाचा गुण जो आहे तो गुण तुम्ही बघा की हा अत्यंत विषारी असा त्या ठिकाणी सरपटणारा प्राणी आपण म्हणतो. आणि त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये एक विशिष्ट गुण देखील सांगितला गेला आहे की तो शीतल आहे. शीतल म्हणजे काय? थंड. आणि दूध हे जे काही आहे हे देखील चंद्राचं प्रतीक मानलं गेलेलं आहे, म्हणजे शीतलतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आपण जसं बघितलं की शंकराचा कंठ जो आहे तो विष पिल्यानंतर त्या ठिकाणी निळा झाला होता, तर तो अत्यंत उष्ण प्रकृतीचा होता. तर त्या ठिकाणी सर्पाने एक वेष्टन केलं, म्हणजे शंकरजींच्या गळ्यामध्ये आपण सर्प बघतो, तर वेष्टन केलं म्हणजे एक शीतलता त्यांना प्राप्त व्हावी यासाठी या सर्पाचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि तशीच शीतलता आम्हाला ज्यावेळेस अतिप्रसंग येईल किंवा आमच्यावर वाईट प्रसंग येईल त्यावेळेस आमची बुद्धी ही शांत राहून एक विचारमय आमची दृष्टी निर्माण व्हावी यासाठी देखील स्त्रियांनी त्या ठिकाणी नागाचं पूजन हे विशिष्टरित्या केलं पाहिजे. असे विशिष्ट कारण या नागपंचमीचे सांगितले जातात. यामध्ये अजून काही गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यातल्या त्यात हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून बऱ्याचशांना या गोष्टीची माहिती होईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.